मध्य रेल्वेवर रविवारी अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे, ज्यामुळे मुख्य आणि हार्बर मार्गांवर लोकल सेवा विस्कळीत होणार आहे। माटुंगा ते मुलुंड दरम्यान जलद मार्गावरती हा ब्लॉक असेल, तर हार्बर मार्गावरील गाड्या निलंबित राहतील। विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत, त्यामुळे आता प्रवाशांनी त्यानुसार नियोजन करावं असं आवाहन रेल्वेने केलेलं आहे। निवडणुका काही दिवसांवर आल्या तरी सुद्धा ठाण्यामध्ये युतीचा फॉर्म्युला ठरत नाहीये। भाजप आणि शिवसेनेमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू आहे। असं असलं तरी सुद्धा भाजप वाढीव जागांसाठी आग्रही असल्यानं जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेलाच नाहीये। जागा वाटपाचा तिढा नेमका कधी सुटणार याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलंय। शुक्रवारी महायुतीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये जवळपास मुंबईच्या सर्व 227 जागांवर एकमत झाल्याची माहिती मिळते। बैठकीचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर ठेवण्यात येणार आहे। लवकरच आकडेवारी आणि जागा वाटप जाहीर केलं जाणार असल्याचंही बोललं जात आहे। भारतीय महिला क्रिकेट संघानं श्रीलंकेविरुद्धची T20 मालिका 3-0 ने जिंकली आहे। तिरुवनंतपुरममध्ये झालेल्या तिसऱ्या सामन्यामध्ये 8 गडी राखून विजय मिळवत भारतानं मालिका खिशात घातली आहे। साताऱ्यामध्ये महायुती म्हणून एकत्र लढण्याचा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री शंभूराज देसाईंनी दिली आहे। युती न झाल्यास मैत्रीपूर्ण लढत होईल, त्याबरोबरच ठाकरे एकत्र असल्याचा शिवसेना भाजपच्या युतीवरती काही एक परिणाम होणार नाही असं वक्तव्य सुद्धा शंभूराज देसाईंनी केलं आहे। हिंगोलीतील वसमत परभणी राज्य मार्गावरील रेल्वे पुलाच्या परिसरामध्ये रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे। दुरुस्तीकडे वारंवार दुर्लक्ष केल्यानं खोल खड्ड्यामध्ये एक कार कोसळली, त्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। रस्त्याची दुरुस्ती अनेक महिन्यांपासून रखडली असून प्रशासन कधी जागा होणार असा सुद्धा सवाल आता नागरिक करतायत। नागपुरात भाजपचे मनपा निवडणूक प्रमुख म्हणून संजय भेंडेंकडे जबाबदारी देण्यात आलेली आहे। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही घोषणा केली असून संजय भेंडे यांना शहराच्या निवडणूक नियोजनाच्या जबाबदारीसोबतच उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून सुद्धा नियुक्त करण्यात येणार आहे। मालेगावामध्ये गॅस सिलेंडरची टंचाई सध्या भासू लागलेली आहे। गॅस वितरणाच्या बाहेर सुद्धा ग्राहकांनी लांबच लांब रांगा लावलेल्या आहेत। मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरामध्ये रात्रंदिवस 60 पथकांकडून नजर ठेवली जाते। आचारसंहितेचं उल्लंघन रोखण्यासाठी मनपानं कडक उपाययोजना राबवल्यात। मनपाच्या 10 झोनमधील प्रत्येक झोनमध्ये 6 पथकं तैनात करण्यात येणार आहेत। प्रत्येक पथकासोबत 2 अधिकारी सुद्धा असतील अशी सुद्धा माहिती मिळते आहे। अभिनेता सलमान खानचा आज 60वा वाढदिवस आहे। गेल्या काही दिवसांपासून या खास दिवसाची तयारी जोरात सुरू होती। सलमान खानच्या वाढदिवसानिमित्त वांद्रे वरळी सिलिंग खार रोषणाईने सजवण्यात सुद्धा आला।